कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी महापौर रूपा राणी निकम यांच्याकडून माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेची घोषणा 27 फेब्रुवारीपासून राबवली जाणार मोहीम। शहरामधील मुख्य रस्ते आणि फुटपाथ यांच्या स्वच्छतेबरोबरच अतिक्रमण देखील हटवलं जाणार। मागील 5 वर्षांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात राज्यामध्ये 394 नागरिकांचा मृत्यू। वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। तर हल्ले थांबवण्यासाठी राज्याने 150 बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याची वनमंत्र्यांची माहिती। विधानसभेमध्ये रोजगार हमी योजनेवरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आक्रमक। रोजगार हमी योजनेचे पैसे मिळत नाहीत हे लज्जास्पद। बंब यांचा सरकारला घरचा आहे। तर अधिवेशन संपायच्या आतमध्ये शेतकऱ्यांना पैसे द्या, बंब यांची मागणी। बीडमध्ये एका दिवसात 30 लाख झाडं लावल्याच्या अभियानामध्ये गैरव्यवहार। आमदार चेतन तुपे यांचा आरोप आहे। झाडं लावण्यासाठी 42 कोटी रुपये खर्च केले असून हा घोटाळा झाल्याचा आमदार तुपेंचा आरोप आहे। बीडमध्ये 30 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट असताना 63 लाख झाडं लावली। मंत्री गणेश नाईक यांची आमदार चेतन तुपे यांच्या प्रश्नावरती माहिती। तर या प्रकरणाच्या चौकशीचं वनमंत्र्यांचं आश्वासन। शिवभोजन योजनेसाठी 55 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली। शिवभोजन योजना पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होणार। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। प्रलंबित देयकं आणि खर्चासाठी पुरवणी मागण्यांमध्ये निधी मंजूर। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचा 4248 कोटींचा अर्थसंकल्प सादर। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 490 कोटी रुपयांनी अर्थसंकल्पामध्ये वाढ झाली आहे। यंदा शालोपयोगी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये पोटनिवडणूक लढण्यावरती एकमत। 10 मार्चच्या नंतर कधीही निवडणुकीच्या घोषणेची शक्यता आहे। बारामतीमध्ये पोटनिवडणूक लढायची की नाही या संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। तर राज्यसभेसाठी पवारांचं नाव आलं तर कुणीही पुढे येईल असं वाटत नाही अशी देखील प्रतिक्रिया। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, सुप्रिया सुळेंकडून विश्वास व्यक्त। सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणूक लढण्याच्या विषयावरती सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवार यांना पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळालाय। छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड केली जाणार आहे। प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडतील आणि प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सगळी प्रक्रिया पार पडेल। राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्या महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक। ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही आहेत। तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा। रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे ठरलं। भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन करणार। भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीच्या वाट्याला। शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकांवरती बसावं लागेल। सोलापूरमधल्या सिद्धेश्वर मंदिर तलावामध्ये मोठ्या प्रमाणावरती माशांचा मृत्यू झालाय आणि या घटनेची दखल घेत महापौर विनायक कौंड्याल आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तलावाची पाहणी केली आहे। मंदिर समितीच्या सदस्यांनी यावेळेला उपस्थिती लावली होती। अधिकारी वेळेत न आल्यामुळे संतापलेल्या नागरिकानं अधिकाऱ्याच्या खुर्चीचा ताबा घेतला। छत्रपती संभाजीनगरमधल्या दुय्यम निबंधक कार्यालयामधला हा सगळा प्रकार आहे। याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कोणतंही वसतिगृह सुरू करण्याचे आदेश दिलेले नाहीत। मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया। गैरव्यवहार करणाऱ्या शाळांवरती कारवाई सुरू असल्याची अतुल सावेंची माहिती। तर कोणत्याही शाळांना पुन्हा परवानगी देणार नसल्याचं सावेंनी स्पष्ट केलं। बीड जिल्ह्यामधील दुष्काळी आष्टीमध्ये द्राक्षांची यशस्वी शेती। शेततळ्यामधल्या पाण्यावरती आधारित सिंचन व्यवस्थेमुळे त्यांच्या द्राक्ष बागेला भरभराट आली आहे। युरोपमधून देखील त्यांच्या द्राक्षांना मागणी येते आहे। अंगद जगताप यांची माहिती। 1.5 एकर क्षेत्रामधून सुमारे 25 टन द्राक्ष उत्पादनाची अपेक्षा आहे। गोसेखुर्द प्रकल्पाचा आता थेट मुंबईमध्ये एल्गार।
4 मार्चपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण 12 सदस्यीय समितीच्या प्रस्तावाच्या नंतरही समस्यांचा पेच अद्यापही कायम आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये 78% पाणीसाठा आहे. शहराला पाणी टंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी पालिकेकडून नियोजन केलं जाणार आहे. सध्या शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. नंदुरबारमधल्या शहादा प्रभाग क्रमांक 2 मधल्या रस्त्याच्या कामामध्ये गंभीर अनियमितता झाली आहे. 30 लाखापेक्षा अधिक निधी खर्चूनही निकृष्ट दर्जाचा रस्ता दिसतोय. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. राज्यामध्ये एका वर्षात तब्बल 41 वाघांचा मृत्यू झालाय. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या लेखी उत्तरामध्ये धक्कादायक अशी कबुली. राज्यामधील 28 वाघांचा नैसर्गिक मृत्यू, 8 वाघांच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 42,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कळमना पोलीस स्टेशन पथकाची सीसीटीव्ही आणि मोबाईल सर्व्हिलन्सच्या आधारे मोठी कारवाई. बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये 40 दिवसांच्या नंतर आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपीच्या अटकेसाठी पत्नीसह कुटुंबाचं उपोषण. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर कुटुंबासाठी या वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. मुंबईमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून गुप्त माहितीच्या आधारे अवैध बांगलादेशींवरती कारवाई. वर्सोव्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. अवैध बांगलादेशी नागरिक यारी रोड भागामध्ये येत असल्याची माहिती होती. छापा टाकून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईला शेतकरी कंटाळला. हातामध्ये पेट्रोलचं कॅन घेऊन हा शेतकरी थेट भूमी अभिलेखाच्या कार्यालयात पोहोचला. 2017 पासून जमीन मोजणीचा घोळ होता. शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला. यानंतर आता अधिकारी सक्रिय झाले. गडचिरोलीमध्ये 12वीच्या परीक्षेला राज्यशास्त्राचा पेपरला ChatGPTचा वापर करून मास कॉपी झाली आहे. चामोर्शी तालुक्यामधल्या बोमनवार परीक्षा केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे. गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोबतच 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलंय. गोंदिया जिल्ह्यामधल्या बाळ विक्रीच्या प्रकरणी मुख्य आरोपी नितेश बाजपेयी याची डॉक्टरची डिग्री बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून हॉस्पिटलमधून महत्त्वाच्या फाईल्स आता ताब्यात घेण्यात आल्या. रुग्णालयामधल्या स्टाफची देखील आता चौकशी केली जाते. नाशिकच्या सटाण्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात जायखेडा पोलिसांनी कारवाई केली आहे. तुंगण दिगर इथे 3 ट्रॅक्टरसह 12,18,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि आतापर्यंत 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यामधल्या काटोल इथे कोरोना काळामध्ये उभारण्यात आलेलं आयसीयू सेंटर धूळखात पडलंय. ग्रामीण तालुका रुग्णालयामध्ये आयसीयू केंद्र चालवण्याची यंत्रणा नाहीये. केंद्राचा वापर नेमका कसा करायचा असा प्रश्न प्रशासनाच्या समोर आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरामध्ये साखरेच्या माळा तयार करायला सुरुवात झाली. धुळ्याच्या या हार कंगनला विशेष मागणी असते. शहरामधल्या 80 फुटी रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती साखरेचे हार आणि कंगन बनवण्याचे कारखाने आहेत. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होणारा होळीचा आगळा वेगळा उत्सव सध्या लवकरच दिसणार आहे. रंगतदार उत्सवासाठी भोंगऱ्या बाजारपेठेमध्ये सजल्यात. राजावाडी होळी आणि पारंपरिक नृत्यांनी या उत्सवाला 1 मार्चपासून सुरुवात होईल. माथेरानमध्ये पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ई रिक्षा पुन्हा एकदा सुरू झाल्या. ई रिक्षांच्या माध्यमातून पुनर्वसनाच्या मागणीसाठी ई रिक्षा चालकांचं 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. 10वीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील हाल झाले. अनेक विद्यार्थ्यांचे हाल झाल्याच्या नंतर अखेर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केली आणि माथेरानच्या प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांच्या इशाऱ्याच्या नंतर ई रिक्षाची सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. मानहानीचा खटला रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुल गांधींनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टानं हा निकाल राखून ठेवलाय. ओडिशामध्ये 30,000ची लाच घेणाऱ्या खाण उपसंचालकाच्या घरी धाड टाकण्यात आली. पोलिसांना 4 कोटी रुपयांचं घबाड सापडलंय. ओडिशा स्टेट व्हिजिलन्सची मोठी कारवाई. नागपूरमध्ये अडकलेलं ब्रिटिश एअरवेजचं विमान 26 तासांनी रवाना. लंडनहून हैदराबादला निघालेल्या विमानाचं हैदराबादच्या खराब हवामानामुळे मंगळवारी नागपूरमध्ये लँडिंग करण्यात आलं होतं. उड्डाणाच्या आधी सही देणारा इंजिनियर मुंबईहून नागपूरमध्ये पोहोचल्यामुळे विमान खोळंबलं होतं. केदारनाथ धाम यात्रेमध्ये घोडे आणि खेचर यांचा अतिवापर आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतर प्रशासनाने फिटनेस नसलेल्या किंवा
आजारी प्राण्यांच्या वापरावरती कडक निर्बंध लादले आहेत. घोड्यांचा विमा काढणं देखील प्रशासनानं बंधनकारक केलंय.